दिसायला सुंदर, वय कमी आणि प्रायव्हेट स्कूलवरती टीचर. 28 वर्षे दीपिका नेहमीप्रमाणे आपल्या शाळेमध्ये गेली, परंतु त्या दिवशी ती पुन्हा घरी परतलीच नाही. इकडे नवरा आणि 7 वर्षे मुलगा दीपिकाची घरी येण्याची वाट पाहत होते, परंतु दीपिका काही घरी आली नाही. आणि जेव्हा पोलिसांनी तिचा शोध घेतला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सुंदर आणि प्रायव्हेट स्कूलवरती टीचर असणाऱ्या दीपिकाबरोबर नेमकं काय घडलं होतं, चला सविस्तर पाहू. अठ्ठावीस वर्षे दीपिका आपले पती लोकेश आणि 7 वर्षे मुलाबरोबर राहत होती. दीपिका एका प्रायव्हेट स्कूलवरती टीचर होती. दीपिका जेव्हा घरातून निघायची, आपली स्कूटी एस.टी. स्टँडला लावायची आणि तिथून पुढे ती एस.टीने प्रवास करायची आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान ती पुन्हा घरी परतायची. पण 20 तारखेला दीपिका नेहमीप्रमाणे शाळेत जाते, परंतु ती संध्याकाळी 7 वाजले होते तरी देखील घरी आली नव्हती. इकडे पती लोकेश दीपिकाच्या फोनवरती वारंवार फोन करतात, परंतु तिचा मोबाईल स्विच ऑफ लागतो. तसेच लोकेश दीपिका ज्या स्कूलमध्ये शिकवायला जायची त्या स्कूलमध्ये देखील फोन करून विचारतात, परंतु स्कूलमधून सांगण्यात येतं दीपिका दुपारीच घरी गेली आहे. त्यानंतर मात्र पती लोकेश अत्यंत घाबरतो आणि तात्काळ पोलिसांना याबद्दल कळवतो. पोलीस देखील लोकेशच्या सांगण्यानुसार पत्नी दीपिका गौडाबद्दल तपासणी सुरू करतात. लोकेशने पोलिसांना दीपिकाबद्दल रात्री साधारणतः 8:30 ते किंवा 8च्या दरम्यान माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दीपिकाचा शोध घ्यायला सुरुवात केली, परंतु रात्र निघून गेली. पोलिसांना दीपिकाबद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे पोलिसांना आणि पती लोकेशलाही वेगवेगळे विचार येऊ लागले, कारण की दीपिकाचं वय कमी होतं, दिसायला सुंदर होती. अशी दीपिका अचानक नेमकं कुठे गायब झाली याचा कोणालाही पत्ता लागला नाही. पोलीस पुन्हा दीपिकाचा सकाळी शोध घेण्यास सुरुवात करतात. तेव्हा पोलिसांना सकाळी योग नरसिम्हा हिल या मंदिराजवळ दीपिकाची स्कूटी आढळून येते. पोलिसांना दीपिकाची स्कूटी तर सापडली होती, परंतु दीपिका त्यांना कुठेही आढळली नाही. पोलिसांनी मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर तपासला, परंतु दीपिका कुठेच सापडली नाही. पोलीस दीपिकाचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करतात, परंतु त्यांना प्रॉपर लोकेशन मिळत नाही. दीपिकाचं लास्ट लोकेशन पोलीस ज्या ठिकाणी तपासणीसाठी आले होते तेच लोकेशन तिचं लास्ट लोकेशन दाखवत होते. मग मंदिराजवळ जर दीपिकाचं लास्ट लोकेशन दाखवत होतं तर दीपिका तिथून कुठे गायब झाली होती आणि 20 तारखेला दीपिका शाळेमधून लवकर का आली होती, या सर्व घटनेचा पोलीस तपास करत असतात. तसेच पोलीस दीपिका आणि लोकेश ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या आजूबाजूच्या घरामध्ये देखील दीपिकाबद्दल चौकशी करतात. तेव्हा शेजारीच सांगतात 2 दिवसा अगोदर दीपिका आणि पती लोकेशचं जोरदार भांडण झालं होतं आणि त्या दोघांचं भांडण एवढं जोरदार झालं होतं की त्याचा आवाज शेजाऱ्यांना देखील आला होता. शेजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलीस लोकेशला ताब्यात घेतात आणि लोकेशला विचारतात, 2 दिवसा अगोदर तुझं आणि पत्नीचं भांडण झालं होतं, नेमकं कोणत्या कारणामुळे झालं होतं आणि तूच दीपिकाला मारलं असेल. परंतु यावरती लोकेशन म्हणतो, मी दीपिकाला मारलंच नाही, आमचं भांडण झालं होतं, परंतु त्या भांडणाचं कारण होतं आमच्याच गावात आमच्याच बाजूला राहणारा 21 वर्षीय मुलगा. टीचर असलेल्या दीपिकाला इंस्टाग्राम फेसबुकवरती रील बनवायला खूप आवडायचं आणि त्याच रील्स बनवण्यासाठी तिची मदत त्यांच्याच बाजूला राहत असलेला 21 वर्षीय नितेश हा मुलगा करत होता. नितेश काही वर्षा अगोदर दीपिकाचा स्टुडंट देखील राहिला होता, म्हणजेच दीपिका त्याची टीचर होती. शिवाय 21 वर्षीय नितेश दीपिकाला टीचर आणि सिस्टर देखील बोलायचा, त्यामुळे पती लोकेशला त्याबद्दल काही वाद नव्हता. परंतु शेजारच्याच राहणाऱ्या लोकांकडून नितेशच्या कानावरती ऐकायला आलं होतं 21 वर्षीय नितेश आणि त्याची पत्नी दीपिका यांच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध आहे. त्यामुळेच दीपिका आणि लोकेशचं 2 दिवसा अगोदर भांडण झालं होतं असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. एवढंच नाही तर लोकेशने हे देखील सांगितलं होतं, दीपिका आणि माझं भांडण झाल्यानंतर मी दीपिकाला क्लिअर सांगितलं होतं त्या मुलासंग पुन्हा भेटायचं नाही, त्याला पुन्हा फोन करायचा नाही आणि त्याचे पूर्ण नंबर ब्लॉक करायचे. त्याचप्रमाणे दीपिकाने देखील 21 वर्षीय नितेशचे पूर्ण फोन ब्लॉक केले होते आणि त्याला भेटणंही बंद केलं होतं. आता पोलिसांचा पूर्ण संशय त्या 21 वर्षीय नितेश जो दीपिकाचा स्टुडंट राहिला होता त्याच्यावरती जातो. पण तरी देखील पोलिसांना पती लोकेशवरती संशय होता. पण पोलिसांनी अगोदर 21 वर्षीय नितेशची चौकशी करायचा विचार केला आणि त्याच्या घरी गेले.
नितेशच्या घरी गेल्यानंतर पोलिसांना माहिती झालं नितेश 2 दिवसापासून घरी आलाच नाही. तर इथे नितेश पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीन जास्त दाट होतो. पोलीस लगेचच नितेशच्या मोबाईलचं पूर्ण हिस्ट्री काढतात आणि त्या हिस्ट्रीमध्ये माहिती पडते ज्या तारखेला दीपिका गायब झाली होती त्या दिवशी लास्ट फोन नितेश आणि दीपिकाचा झाला होता. पोलीस 21 वर्षे नितेशचं लोकेशन ट्रॅक करतात आणि त्याला 3 दिवसांनी ताब्यात घेतात. पोलीस जेव्हा नितेशला ताब्यात घेतात तेव्हा त्याला दीपिकाबद्दल विचारतात. अगोदर नितेश पोलिसांना सांगतो, मला दीपिकाबद्दल माहिती नाही कारण की मी गेल्या काही दिवसापासून तिच्यासंग बोलत नाही. पण जेव्हा पोलीस त्यांच्या खाक्या दाखवतात तेव्हा नितेश सर्वच काही सांगून टाकतो. 21 वर्षे नितेश पोलिसांना सांगतो की गेल्या काही दिवसापासून दीपिका माझ्याबरोबर फोनवरती बोलत नाही. तिने माझे पूर्ण फोन ब्लॉक केले. मी तिच्या घरी देखील भेटायला जायचो, परंतु आता तिने मला घरी येण्यास मनाई केली. नितेशने पोलिसांना पुढे ही देखील माहिती सांगितली, दीपिका माझी टीचर होती, परंतु ती टीचर असतानाच मला ती आवडू लागली. आणि जेव्हा सुंदर असणाऱ्या 28 वर्षे दीपिकाला रील्स बनवण्याची आवड लागली तेव्हा तिने मदत म्हणून तिचा स्टुडंट 21 वर्षे दीपकला घेतले आणि दीपकला या गोष्टीचा खूप जास्त आनंद झाला होता. परंतु तिचा पती जेव्हा लोकेश घरी असायचा तेव्हा 21 वर्षे नितेश दीपिकाला सिस्टर म्हणून बोलवायचा. त्यामुळे लोकेशला कधीही नितेशच्या या गोष्टीवरती डाऊट झाला नाही. परंतु टीचर असलेली दीपिका ती नितेशला फक्त तिचा एक स्टुडंट समजायची. रील्स बनवण्यासाठी मदत म्हणून त्याला बरोबर घ्यायची. परंतु गेल्या काही दिवसापासून दीपिका त्याच्याबरोबर बोलत नव्हती. त्यामुळे नितेशला खूपच राग आला होता. असंच 20 तारखेला त्याने दीपिकाला दुसऱ्या मोबाईलवरून फोन केला. त्यावेळेस दीपिका शाळेमध्ये मुलांना शिकवत होती. नितेश म्हणला, आज माझा बड्डे, आज तरी मला भेट. रिक्वेस्ट केल्यानंतर दीपिका नितेशला भेटायला तयार झाली. दीपिकाच्या मनामध्ये तसं काही नव्हतं ज्याप्रमाणे आपण विचार करतोय. दीपिका त्याला फक्त एक स्टुडंट समजायची आणि तिचा एक बेस्ट फ्रेंड म्हणून समजायची. याच विचाराने दीपिका 21 वर्षीय नितेशला भेटण्यासाठी एका मंदिराच्या ठिकाणी गेली, ज्या ठिकाणी आपल्या बदलापूरमध्ये अक्षता मात्र केस प्रकरण घडलं होतं. ते मंदिर एका निर्जन स्थळी होतं. त्याचप्रमाणे नितेशने दीपिकाला ज्या ठिकाणी बोलवलं होतं ते मंदिर देखील एका निर्जन स्थळी होतं. दीपिका आणि नितेश जेव्हा भेटतात अगोदर त्याचं बड्डे सेलिब्रेशन करतात. नंतर नितेश आपली टीचर असलेल्या दीपिकाला सांगतो, मला तू खूप आवडते, मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. परंतु दीपिकाच्या मनात तसं काही नव्हतं. नितेशच्या या गोष्टी ऐकून तिला धक्काच बसतो आणि दीपिका त्याला समजून सांगते, तू जे काही बोलतोय, तू जे काही वागतोय ते सर्व चुकीचं आहे. आणि दीपिका तिथून निघून जायला लागते. तेव्हा नितेश त्याच वेळी तिच्याच ओढणीने तिची गळा दाबून निर्गुणपणे हत्या करतो. 21 वर्षे असलेला नितेश त्याच्याच टीचरच्या प्रेमात पडला. परंतु हे एकतर्फी प्रेम होतं आणि एकतर्फी प्रेमामधून एका पतीने आपली पत्नी गमावली होती तर एका मुलाने आपली आई गमावली होती. सर्व घटना कर्नाटकामध्ये घडली होती. 2024मध्ये जानेवारी महिन्यामध्ये ही घटना घडली होती. मित्रांनो, अशाच क्राईमच्या घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा.